खरं तर आम्हाला फंड मॅनेजमेंट किंवा फंडिंग ह्या विषयाचं काहीच माहीत नव्हतं किंवा इन्व्हेस्टमेंट किंवा फायनान्शियल प्लॅनिंग ह्याच्याबद्दल खरं तर काहीच माहिती नव्हती. खरं तर योगायोगाने माझे एक मित्र आहेत, त्या मित्रांनी मला पहिल्यांदा विचारलं की अरे तू किती सेव्हिंग केलंयस. तर मला असं जाणवलं की खरंच आपण काहीच सेव्हिंग केलेलं नाहीये आणि जे सेव्हिंग काउंटेबल नाहीये. म्हणजे आपल्याकडे प्रत्येकाकडे काही ना काहीतरी पैसे असतात, आपण कुठेतरी घरात काहीतरी साठवून ठेवलेले असतात, काही एवढीच केलेले असतात. पण या सगळ्याची गोळाबेरीज केल्यानंतर याचं फ्युचर काय किंवा मला पुढे किती पैसे लागतील त्याचा कधी विचारच केला नव्हता. आज आपण काय सेव्हिंग करू शकतो तेवढं सेव्हिंग करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं पुढे युटिलायझेशन काय होणार आहे का किंवा मला पुढे जाऊन काय करावं लागणार आहे आणि त्याच्यासाठीचे आपल्याकडे फंड्स अवेलेबल आहेत का, असं खरंच कधी मी विचार केला नव्हता. पण थँक्स टू माय दॅट फ्रेंड की ज्यांनी मला या गोष्टीचं त्यावेळी रिमाइंड करून दिलं आणि त्याच वेळी त्यानं फक्त रिमाइंड नाही केलं तर मला एक चांगला सल्ला पण दिला. नितीन सावंत म्हणून आहेत की जसं मी एक डॉक्टर आहे, तो डॉक्टर होता माझा मित्र, जसं मी एक डॉक्टर आहे तसा एक फायनान्शियल डॉक्टर आहे की जो तुला ह्या सगळ्यातून हेल्प करेल असं त्यांनी सांगितलं. आणि खरं तर माझ्या फॅमिलीमध्ये असं ह्याच्या आधी कोणी केलेलं नाहीये की बाबा एखादा फायनान्शियल ऍडवायझर कोणीतरी ठेवलेला आहे आणि ते काहीतरी सांगतात त्या पद्धतीने आपण आपले फायनान्शियल डिसिजन्स घ्यायचे आहेत. अशा पद्धतीचं वातावरण आमच्या घरामध्ये कधीच नव्हतं. आणि तरी पण म्हटलं चला लेट्स चेक करूयात. आणि खरं तर तुमची आणि माझी त्यावेळी फर्स्ट भेट झाली आणि मग त्यावेळी फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट काय हे पहिल्यांदा कळालं, ती का करायची हे कळालं आणि मग तिथून फायनान्सचा प्रवास हा एका बाजूने चालू झाला. सो तुम्ही पर्सनल फायनान्शियल ॲडवायझर पाहिजे हे जो डिसिजन तुम्ही घेतला, म्हणजे त्याच्या अगोदरही तुम्ही फायनान्शियल डिसिजन घेत होता, तुमची बरीचशी इन्व्हेस्टमेंट होती, म्हणजे इन्शुरन्स पॉलिसीज, इव्हन स्टॉक्समध्ये पण काय केलेलं होतं, तो चालू होता तुमचा. आणि त्याच्यानंतर तुम्ही डिसिजन घेतला की मला एक ॲडवायझर पाहिजे की ज्याच्याकडून मला अंडरस्टँडिंग करायचं आहे. हा निर्णय असा कोणता रिअलायझेशन झाल्यानंतर झालं? खरं तर काय होतं की 2000 साधारणतः 3-4 किंवा 2005-6च्या दरम्यान शेअर मार्केट फार चांगल्या पद्धतीनं ग्रो करत होतं. आणि मग त्यावेळी असेच काही मित्र भेटायचे आणि त्यांनी सांगितलं की आपण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करूयात की जिथून खूप चांगले रिटर्न्स आपल्याला मिळू शकतात. आणि मग त्या पद्धतीनं मी त्यावेळी त्यांच्या सांगण्यानुसार, कारण शेअर मार्केटमध्ये फार काही माहिती नव्हती, म्हणजे खरं तर मी माझं क्वालिफिकेशन बीकॉम आहे, फायनान्समधलं मला थोडंसं कळतं, पण कधी शेअर मार्केट ह्या विषयावर कधी अभ्यास केला नव्हता. पण त्यांच्या सांगण्यावरून आम्ही पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट केली, 1-1.5 लाख रुपयांची इन्व्हेस्टमेंट केली आणि एक्सपेक्टेड होतं की त्याचे किमान आपल्याला 3 लाख रुपये तरी मिळतील 1-6 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये किंवा 2 वर्षामध्ये, कारण त्या पद्धतीची ग्रोथ त्यावेळी आम्ही बघत होतो. दिसायचं की हा शेअर एवढा होता नाही आता हा एवढा झाला, अरे मी एवढे पैसे मिळवले, मी तेवढे पैसे मिळवले. आणि आम्ही त्यावेळी धाडस करून 1-1.5 लाख रुपये सुरुवातीला एक इनिशियल इन्व्हेस्टमेंट करायची म्हणून शेअर मार्केटमध्ये केली. आणि बघता बघता 2 ते 3 वर्षात त्याची व्हॅल्यू साधारणतः 14,000 ते 15,000 रुपये झाली. सो 1.5 लाख रुपये इन्व्हेस्ट केले होते, 3 लाख रुपये रिटर्न्स मिळावेत म्हणून, तर त्याची व्हॅल्यू वर्षभरामध्ये साधारणतः 14,000 ते 15,000 म्हणून येऊन पडली. त्यावेळी असं लक्षात आलं की शेअर मार्केट पडलं का, तर हो शेअर मार्केट पडलं, पण शेअर मार्केट ज्या प्रमाणात पडलं त्याच्या अगेन्स्ट माझा पोर्टफोलिओ त्याच्या 2 टाइम्स किंवा 3 टाइम्स पडला. सो असं का झालं, तर फक्त मित्रांचे सल्ले ऐकून इन्व्हेस्टमेंट करायची नसते, तर कोणीतरी त्यातला एक जाणकार पाहिजे की ज्याने आपल्याला काहीतरी सांगितलं पाहिजे.